हॅलो गाईज, आज माझ्या आयुष्यातल्या स्पेशल व्यक्तीचा स्पेशल दिवस आहे. सो आम्ही आज जाणार आहोत तो सेलिब्रेट करायला, कारण त्याचा आहे आज बर्थडे. सो आम्ही कसा सेलिब्रेट करतो हे तुम्हाला जाणून घेण्याची उत्सुकता असेलच, आणि माझे जे जवळ असतील त्यांना हे कळालंच असेल की आज कोणाचा बर्थडे आहे. सो चला तर मग बघूया आज आम्ही त्याचा बर्थडे कसा सेलिब्रेट करतो. बर्थडे बॉय आणि तोच गाडी चालवतोय, कारण मला गाडी चालवता तर येत नाही. मी आता सध्या 4 व्हीलर शिकते, कारण बाबा ते 2 व्हीलर चालवताना खूप बॅलन्सिंगची झंझट मारी असते आणि ती काय मला झेपत नाही. तिकट पडली आणि उडे टॅटू काढून घेतला. अरे बाबा, आपण आपलं सुरक्षित 4 व्हीलर शिकूया, 4 व्हीलरमध्ये जाऊया, दुसऱ्यांना उडूया. मी दुसऱ्यांना उडूया बोलतो, पण मी कोणाला उडवणार नाहीये. आता आम्ही कुठे जातोय, सध्या आम्ही ट्रॅव्हल करतोय, तर तुम्ही तोपर्यंत गेस करा आम्ही कुठे जातोय. शुभ दिवसाची सुरुवात ही शुभ कार्याने करावी, तर आम्ही आज जातोय आत्ता महालक्ष्मी आईच्या दर्शनाला. सो आज ह्याचा बड्डे आहे, बड्डे बॉय. सो आम्ही आता पहिलं देवीचं दर्शन घेणार आहोत आणि आमच्या दिवसाची सुरुवात करणार. तर आम्हाला असं बघत राहा आम्ही पुढे पुढे काय करतो आज दिवसभर. चला तर मग घेऊया देवीचं दर्शन. प्रथेप्रमाणे आम्ही पण इथे कॉईन चिटकवतोय. सो कॉईन चिटकलाय पहिल्याच याच्यामध्ये. सो खूप खुश आहेत. एकत्र बड्डे सेलिब्रेट करतो. तो आम्ही असं ठरवतो की पूर्ण दिवस हा एकमेकांना टाईम द्यायला हवा. सो माझा बड्डे असो किंवा त्याचा बड्डे असो, आम्ही दोघं एकमेकांना खूप टाईम देतो आणि पूर्ण दिवस हा एकमेकांसोबत घालवतो. तो आता नुकतंच आम्ही महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आलो आणि आता आम्ही पुढचा प्रवास सुरू करतो. आमच्या दोघांच्या नात्यामध्ये बाप्पाचं हे महत्त्वाचं स्थान आहे. आम्ही दोघं जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तो दिवस होता गणेश चतुर्थीचा. त्या दिवशी म्हणजे आमचं लव्ह मॅरेज आहे. सो आम्ही त्या दिवशी भेटलो. सो आम्ही त्याच दिवशी अशी लव्ह ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो. आणि योगायोग असा जुळून आला की आमच्या दोघांचं लग्न जे आहे ना ते माघी गणेश जयंतीच्या दिवशीच झालं. बाप्पा हा आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. सो आम्ही त्याचं दर्शन घेतल्याशिवाय कसं राहू शकतो. तर आम्ही आज बाप्पा बघतो आहे. तुम्ही देखील नक्की एन्जॉय करत असालच. लवकरच बाप्पाचं आगमन होणार आहे. 7 तारखेला आपले बाप्पा आपल्या घरी येणार आहे. तर आम्ही आज गणपती बाप्पा बघण्यासाठी खास म्हणून इथे थांबलो. तर आम्ही खूप सारे गणपती बघितले. तर आता आम्ही जेवायला चाललो. खूप भूक लागली म्हणून शुद्ध शाकाहारी असं आम्ही जेवणार आहोत. नाहीतर आमच्या साहेबांना नॉनव्हेज खूप आवडतं, पण काय करणार, आता श्रावण आहे. तो आम्ही आज व्हेज खातो आहे. ह्यांना आवडतो पिझ्झा. सो आम्ही पिझ्झा ऑर्डर केला आहे. पिझ्झा खाऊन ऑलमोस्ट आम्ही पॅक झालो आहे, पण तरी पण थोडीशी भूक आहे म्हणून आम्ही एक कोरियन राईस ट्राय करणार आहोत. आता आमचं जेवण झालं. साहेबांना ड्रायव्हिंग क्लासला जायचंच आहे आज. तर म्हणतात ड्रायव्हिंग क्लासला जाऊया, भाडा नको करूया. सो आता आम्ही जातो आहे ड्रायव्हिंग क्लासला. सो आम्ही 1 तास तिकडे असणार आहोत. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत ते आपण बघूया.
क्लासवरून आता आम्ही जाणार आहोत एक स्पेशल गिफ्ट घ्यायला. आणि गिफ्ट असं म्हणता येणार नाही कारण मी त्यालाच घेऊन जाते, कारण मला त्यातलं इतकं काही कळत नाही. पण ते त्याच्यासाठी स्पेशल असेल अशी अपेक्षा करूच शकते. सो आता तुम्हाला कळालंच असेल आम्ही कुठे गेलेलो आणि यांचं काय गिफ्ट आणलंय. सो हे आम्ही घेतलेलं आहे हेल्मेट. सो लेट्स ट्राय. कसं वाटतंय? तो साहेब खुश आहे. खूप विचार केला आम्ही आता की काय करायचं. आता काही आम्हाला सुचत नव्हतं, तर आम्ही आता ठरवलं आहे की मूवी बघूया. सो आम्ही मूवी बघत होतो पण मूवी कोणती लागलीच नाही आहे चांगली. सो एकच ऑप्शन होता स्त्री 2. सो आम्ही आता मूवीला जातो आहे स्त्री 2 बघायला. आणि मेन तर आता भूक पण लागली आहे थोडीशी, तर मग आम्ही जरा एक क्लासेसच्या दुकानामध्ये जातो आहे. सो पहिला आम्ही खाणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही मूवीला जाणार आहोत. फायनली मूवी संपला आणि आम्ही आता घरी जात आहोत फॉर सेलिब्रेशन. सो चला बघूया काय असणार आहे घरी. आणि अशाच प्रकारे मी हा ब्लॉग संपवते. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday dear Prathamesh. Happy birthday to you.